या मामा या. नमस्कार. नमस्कार, बसा. मामा तुमचं पूर्ण नाव काय मामा? माझं पूर्ण नाव प्रताप दशरथ अहिरे. मी तुमचा कोण आहे नात्याने? तुम्ही माझे भाचे आहेत. माझं नाव सुनील श्यामलाल बनसी. हां, तुमचं नाव जे आहे ते सुनील श्यामलाल, डॉक्टर सुनील श्यामलाल बनसी. हो, आणि माझ्या आईचं नाव? तुमच्या आईचं नाव जे गुणवंतीबाई दशरथ अहिरे. आणि वडिलांचं नाव श्यामलाल उखडू बनसी. आणि तुमचं वडिलांचं नाव जसं श्यामलाल उखडू बनसी, राहणार धरणगाव. बरं, तुमच्या वडिलांचं नाव सांगा ना. माझ्या वडिलांचं नाव होतं दशरथ काळू अहिरे. आणि आईचं? आईचं नाव वानाबाई दशरथ अहिरे. आईचं माहेर कुठलं? आईचं जे माहेर आहे इथे सिंदखेड्यापासून जवळच आलाने म्हणून गाव आहे, तिथलं आईचं माझं माहेर होतं. आईचं माहेर होतं. बरं, दशरथ काळू आयर यांचा व्यवसाय काय होता? सुरुवातीला जे व्यवसाय कुठला व्यवसाय करत होते, कुठे राहत होते ते? माझ्या वडिलांचा व्यवसाय जो होता ते जुन्या चपला आणि चामड्याचं जे काम ते करायचे. लहान जुन्या चांपला सांधायचे आणि चामडं कमवायचं काम ते करायचे. आणि त्याच्यासोबत सगळे परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांच्याकडचे मोठ आहे, मोठ शिवून देणे, मोठ दुरुस्त करून देणे, फाटल्या शिवून देणे इत्यादी सगळे ते कामं करत होती. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं जे घर होतं सुरुवातीला वडिलांमध्ये राहत असताना ते वडिलांमधनं बाहेर पडल्यानंतर त्यांना राहायला जागा नव्हती, तर त्यांची राहण्याची सोय कशी झाली पुढे? माझ्या वडिलांना आमचे जे भाऊबंद आहेत, आमचे बाबा किंवा काका यांनी फार त्रास दिला. त्यांना राहायलासुद्धा जागा नव्हती, घर नव्हतं. ते असे मैदानावर पडायचे पहिल्याने. फार गरिबीची परिस्थिती होती. नंतर माझ्या वडिलांचे जे मित्र होते परदेशी, त्यांना एका मुसलमानकडनं हे जे घर आहे आम्ही राहतो आहे हे ढोलघर म्हणून होतं. त्यांच्या मित्राने हे घर त्यांना विकत घेऊन दिलं. आणि ह्या घरात त्यांनी त्यांचा संसार थाटला. म्हणजे गोठा होता, गुरांचा गोठा होता, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या संसाराची सुरुवात सुरू केली. हे जे घर आहे हे नदीच्या काठी आहे की नाही? हो, हे जे घर आहे हे आमची जी बुराई नदी वाहते इथून जेवढंच अंगणामधून त्या बुराई नदीच्या काठावर हे आमचं घर आहे. आणि हे फार जुनं घर आहे, जवळजवळ 100 वर्षापूर्वीचं घर आहे. आणि ते पूर्वी असं कच्छ घर होतं, धाब्याचं होतं. नंतर माझ्या वडिलांनी थोडं त्याच्यामध्ये दुरुस्ती करून नंतर ते पक्कं घर केलं. नानांनी म्हणजे दशरथ काळू अहिरे यांनी हे जे आहे त्यांचा संसार उभा केला. पुढे त्यांना 6 मुलं आणि 3 मुली झाल्या. ते जरी शिकलेले नव्हते आणि तुमची आई जरी शिकलेली नव्हती तरी तुमचे जे वडील होते दशरथ काळू अहिरे यांनी सर्व मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना शिक्षणाची जाण होती. आणि मुलं शिकले तरच आपला हा परिवार गरिबीतून बाहेर पडेल आणि यांचा उत्कर्ष होईल. मग सगळे शिकले का? 6 मुलं? आम्ही 6 भाऊ आणि 3 बहिणी होतो. त्यापैकी जो माझा मोठा भाऊ आहे वामन दशरथ अहिरे आणि त्यांची पत्नी साखराबाई वामन अहिरे. माझे जे मोठे बंधू होते ते शिक्षक होते आणि मुख्याध्यापक म्हणून ते रिटायर झाले. त्यानंतरचा माझा जो दुसरा भाऊ आहे 2 नंबरचा भाऊ आहे तो रायसिंग दशरथ अहिरे, हे सुद्धा शिक्षक होते आणि शेवटी ते आपल्या सेवेतून मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई रायसिंग अहिरे यासुद्धा शिक्षिका होत्या आणि त्यासुद्धा मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाल्या. नंतर माझा जो दुसरा भाऊ होता पुनाजी दशरथ अहिरे, 3 नंबरचा भाऊ तो पुनाजी दशरथ अहिरे. पुनाजी दशरथ अहिरे तो 3 नंबरचा भाऊ होता. तो रेल्वे गार्ड होता. आणि त्यांची जी पत्नी होती ती गृहिणी होती, ती काही शिकलेली नव्हती जास्त. त्यांचं नाव काय होतं? बुराबाई. त्यांचं नाव बुराबाई पुनाजी अहिरे. 4 नंबरचा जो माझा भाऊ होता माझ्यापेक्षा मोठा बाबूलाल दशरथ अहिरे, तो काही शिकला नाही. त्याला वडिलांनी पुष्कळ शिकवण्याचा प्रयत्न केला पण तो काही शिकला नाही. त्यांच्या ज्या मिसेस होत्या मंडाबाई बाबूलाल अहिरे, ही पण गृहिणी होती. नंतर 5 नंबरचा जो भाऊ होता माझ्याहून मोठा तो गुलाब दशरथ अहिरे, तो पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो हेड कॉन्स्टेबल म्हणून रिटायर झाला. आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या विमलबाई गुलाब अहिरे, ती गृहिणी होती, ती काही शिकलेली नव्हती जास्त. आणि त्यानंतर मी सर्वात लहान प्रताप दशरथ अहिरे, मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून लागलो आणि शेवटी
इन्चार्ज गट शिक्षणाधिकारी म्हणून सेवेतून निवृत्त झालो. आणि माझी जी मिसेस आहे मदलसा प्रताप आयरे, ही सुद्धा 10वी 11वीपर्यंत शिकलेली आहे, पण त्या काही सर्व्हिसला लागल्या नाही आणि ती गृहिणी म्हणून आहे. आणि बहिणी सगळ्यात आणि मोठी बहिणी 3 बहिणी होत्या. त्यापैकी सर्वात मोठी बहीण जी होती माझी शांताबाई दशरथ आयरे, तिला आंबवण्याला दिलेलं होतं. आणि जे 2 नंबरची बहीण आहे माझी श्रीमती गुणवंतीबाई दशरथ आयरे, तिला धरणगावला दिलेलं होतं. आणि ती इन्स्पेक्टर म्हणून रिटायर्ड झाल्या. शेवटी रिटायर झाली. नंतर त्यांचे जे मिस्टर होते ते ग्रामसेवक होते आणि ते नंतर सर्कल म्हणून रिटायर्ड झाले. आणि ते सर्कल म्हणून रिटायर झाले. नंतर माझी जी लहान बहीण होती सुमन दशरथ आयरे, हिला आढावा जिल्हा जळगाव इथे दिलेली होती. त्यांचे जे मिस्टर होते ते रेल्वेमध्ये फायर ब्रिगेडर म्हणून होते आणि ते मेले. नंतर माझी बहीण त्यांच्या जागेवर शिपाई म्हणून लागली आणि ती शिपाई म्हणून रिटायर झाली आज. बरं, आपली जी मोठी बहीण होती गुणवंताबाई, तिचं नाव गुणवंताबाई श्यामलाल बनसे होतं. हां, बरोबर. आणि 3 नंबरची सुमनबाई किसन खजुरे. किसन खजुरे. या पद्धतीनं हे सगळे 6 भाऊ आणि 3 बहिणी होत्या. त्याच्यामधले जे बाबूलाल दशरथ आयरे होते, हे काही शिकले नाही. तुमच्या वडिलांनी प्रयत्न केला परंतु शिकले नाही आणि नंतर त्यांनी आपला चर्मकाराचा व्यवसाय पुढे चालू ठेवला. त्याच्यानंतर जी मोठी बहीण होती तुमची शांताबाई, ही सुद्धा शिकली नाही आणि ही पुढे तिच्या सासरकडे गेल्यानंतर तिनेही फार कष्ट केले मला वाटतं. आणि त्याच्यानंतर तिचे पण मुलं शिकले. त्यात तिचा एक मुलगा जो आहे तो पोलीसमध्ये भरती झाला आणि तो आता PI म्हणून रिटायर झालेला आहे. पॉज कर.